तर मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण जो ब्लाउज आहे तो ब्लॅक कलरचा ब्लाउज आहे आणि आता आपण स्टिचिंग करणार आहोत। आणि स्टिचिंग करायचं म्हणजे काय, आपल्या खूप फिनिशिंगच्या टिप्सनुसार आपण तो ब्लाउज स्टिचिंग करणार आहे। फिनिशिंग म्हणजे काय तर ते पण तुम्हाला सांगते। खूप जण मैत्रिणींचे पण क्वेश्चन असतात आणि मग त्याचं मी आज तुम्हाला उत्तर देणार आहे। तर सर्व बाबतीत आपण खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स ह्या नेमक्या कोणत्या आहेत ते जेव्हा कळेल, आपण जेव्हा ब्लाउज स्टिच करतो, स्टिचिंग करताना आपण जे व्यवस्थित त्या ब्लाउज स्टिच करताना जे टिप्स वापरतो, ज्यानुसार आपला ब्लाउज परफेक्ट स्टिचिंग व्हावा यासाठी आपण काय करत असतो, ज्या टिप्स वापरतो त्या मी तुम्हाला आता सांगते आणि त्या टिप्सनुसारच आपण काय करणार आहोत, ब्लाउज स्टिचिंग करणार आहोत। तर प्रथम काय करायचं आहे, जो आपला ब्लाउज आहे, आपण आता जो ब्लाउज स्टिच करणार आहोत तो आपण अस्तर लावणार आहोत त्याला अगोदर, बरोबर। अस्तर लावल्यानंतर तुमचा खूप क्वेश्चन असतो की जो मोंड्यामधला भाग असतो तो खालीवर का होतो, बरोबर। तर फिटिंगची टिप्स काय येत नाही आणि हा जो ब्लाउज आहे ना तो अशा कस्टमरचा ब्लाउज आहे की त्यांचं एक शोल्डर परफेक्ट बसतं, जेव्हा ब्लाउज घालतात तेव्हा त्यांचं एक शोल्डर हे ते परफेक्ट बसतं, जागच्या जागी शोल्डरच्या जागी शोल्डर त्यांचं व्यवस्थित राहतं ब्लाउजचं। परंतु त्यांचे जो डाव्या साईडचं शोल्डर आहे ना ते पूर्ण गळत, कितीही परफेक्ट ब्लाउज शिवण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, ते थोडं फार का होईना ते खाली उतरतं। तर मग असे पण काही कस्टमर असतात की त्यांचा असे प्रॉब्लेम असतात। तो प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा, तो केव्हा सॉल्व होणार आहे, जेव्हा आपण पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग स्टिच करतो, म्हणजे शोल्डर जेव्हा जोडतो त्यावेळेस कशा पद्धतीने शोल्डर जोडायचे, आपल्याला एक बाजूचे शोल्डर कशा पद्धतीने जोडायचे, दुसऱ्या बाजूचं शोल्डर कशा पद्धतीने जोडायचे, ज्या बाजूचं शोल्डर उतरतंय त्या बाजूला कशा पद्धतीने ते शोल्डर आपण जास्तीच्या मार्जिननी स्टिच करून घ्यायचे। त्यानंतर हुक पट्टी कशा पद्धतीने जोडायची, लूप पट्टी कशी लावायची, कटोरीचा टक्स मारल्यानंतर आपण जेव्हा ती क्रॉस पट्टी जोडतो त्यावेळेस जे कटोरीचा जे पॉइंट असतो, कटोरीचा जो आपण टक्स मारलेला असतो, त्यानंतर आपण जी कटोरी जॉईन केलेली असतो साईड पॅटर्नला, बरोबर। मग ती साईड पॅटर्नला जॉईन केल्यानंतर तो जॉईंट असतो, टिप मारलेली असते की नाही, मग ती टिप कोणत्या बाजूला यायला पाहिजे, कशा पद्धतीने कोणत्या साईडला यायला पाहिजे, जेणेकरून आपली जी कटोरीचा आकार असतो तो दबल्यासारखा वाटत नाही। त्या पण टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत ह्या व्हिडिओमध्ये। जर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला, आणि अशा काही मैत्रिणी आहेत त्यांची फिटिंगची टिप कितीही काही झालं तरी सरळ येत नाही, आता एकच फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी, इतका सोपा आहे, फक्त तो यूज केला पाहिजे। जेव्हा आपण ब्लाउज फिटिंग करायला सुरुवात करतो, म्हणजेच जेव्हा आपण बाही स्टिच करतो त्यानंतर काय करायचं आहे ते आता व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे। तर मैत्रिणींनो, माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे, तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला पण तुमचा ब्लाउज फिनिशिंगसह काही महत्त्वाच्या टिप्स आणि काही ट्रिक्स पण खूप आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ब्लाउज शोल्डर गळणार नाही, तुमचा ब्लाउज परफेक्ट बसन, कटोरी चपटी होणार नाही। तुम्हाला हुक पट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची, लूप पट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची, म्हणजे मला एवढं सांगायचं आहे, खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या आजच्या व्हिडिओमध्ये टिप्स आणि ट्रिक्स आहेत, त्या जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता जर पाहिला तरच तुम्हाला त्या समजणार आहेत। तर मी आता म्हणतीये, चला आपण काय करूया, आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग पहा मैत्रिणी, मी काय केलेलं आहे, बॅक साईड घेतलेली आहे, बाही, साईड पॅटर्न, कटोरी, क्रॉस पट्टी ह्या सगळे पॅटर्न मी घेतलेले आहेत, बरोबर। तुम्हाला दाखवते मी, याला सगळ्याला अस्तर पण लावून घेतलेले आहे। आणि मुख्यत्वे म्हणजे जी बाही कट आहे, बाहीला काय आपल्याला जॉईंट द्यायचा आहे। तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट अशी, बाहीला पण जॉईंट कशा पद्धतीने द्यायचा, गोट कशा पद्धतीने मारायचा, गोटपट्टी कशी तयार करायची, हुकपट्टी लूकपट्टी आपण कशी ॲडजस्ट केली, जो बॅक साईड आहे तो काय केलेला आहे मी स्टिच केलेला आहे, परंतु गळा कटिंग केलेला नाही। तर खूप सोप्या पद्धतीने आज आपण जो ब्लाउज आहे तो फिनिशिंगमध्ये खूप महत्त्वाच्या टिप्स व ट्रिक्सनुसार स्टिचिंग करणार आहोत। आता काय करूया, आपण ब्लाउज स्टिचिंग करायला सुरुवात करूया। तर मग पहा, आता जो बॅक साईड घेतला आहे, बरोबर, आता मी काय केलं, स्टिचिंग केलं आहे। तर आता मी गळ्याला जे पाव इंचाची मार्जिंगनी मी तुम्हाला अगोदर दाखवलं, व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मी काय केलं, अगोदर अस्तर वगैरे जॉईन करून घेतले सगळ्या बाजूला, बरोबर। बाहीला कटिंग कमी होती, बाहीला जॉईंट मारायचा आहे, आपल्याला जॉईंट द्यायचा आहे, तो कशा पद्धतीने वरच्या बाजूने सुद्धा आपण जॉईंट देऊ शकतो। तर सर्वप्रथम आपण काय करूया, जो बॅक साईडचा गळा आहे तो अस्तरचा कटिंग केलेला होता, परंतु ब्लाउज पीसचा कटिंग नव्हता, म्हणून मी काय करते आहे,
ब्लाऊज पीसचा गळा कटिंग करून घेते. त्यानंतर मी काय केलं, छोटे छोटे कट्स मारून घेतले. ते कट्स का मारायचे, तर आपले जे गळा आहे तो व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण गोल गळा कटिंग केलेला आहे त्यानुसारच आपला पाठीचा भाग रेडी पाहिजे. तर मी काय केलं, आता आतली बाजू आहे ती वर बाजू काढून घेतली, कारण की गळ्याला टीप मारल्यानंतर आपण कट्स मारलेले होते, बरोबर. त्यानंतर आता ही आहे आपला जो बॅक साईड आहे, बरोबर. मग आता काय करणार आहे, मी खालच्या बाजूने व्यवस्थितरित्या एक शिलाई मारून घेणार आहे. तर पहा, आता आपण काय करूया, एकदम व्यवस्थित ह्या ब्लाऊजला शिलाई खालच्या बाजूने मारून घेऊया. आपल्याला हे टक्स मारायचे. आता मी तुम्हाला ही पण गोष्ट सांगते, आता ह्या पाठीच्या भागाला आपल्याला टक्स द्यायचे. आता हे टक्स किती इंचावरून द्यायचे, गळ्याची उंची जेवढी असेल त्यानुसार आपल्याला ते टक्स मारायचे असतात, बरोबर. म्हणजे खूप काही मैत्रिणीचा काय प्रॉब्लेम होतो, ज्यावेळेस गळ्याला टक्स मारतात. आता काय करूया, आपण हे जे गळा आहे त्याला दाबटीप देऊन घेऊया. स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी आज सर्व गोष्टी क्लिअर करून सांगणार आहे की प्रत्येक गोष्टीपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात, कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तर सर्वप्रथम आपण हा अगोदर गळा रेडी करून घेऊ. हा गळा आपण जेव्हा स्टिच करत असतो त्यावेळेस काय करायचं आहे, अस्तर वरच्या बाजूला दिसू नये या पद्धतीने आपला बॅक साईड रेडी करायचा आहे. त्यानुसारच दाबटीप मारायची आहे. तर आता काय करूया, जे साईड आहे अस्तरचं ते स्टिचिंग करून घेऊया. तर पहा, ह्या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. ह्याही बाजूने ती स्टेप फॉलो करायची आहे आपल्याला. ते आता जे जास्तीचं कापड आहे ते काय करायचे, कारण की आपलं अस्तर हे परफेक्ट रीतीने कटिंग झालेलं असतं. मग मी काय करत असते, ब्लाऊज पीस थोडा जास्तीचा कटिंग करते. उरला तर नंतर आपण ह्या पद्धतीने जास्तीचा ब्लाऊज कटिंग करू शकतो. तर पाहू शकता मी ह्या पद्धतीने सर्व जास्तीचं पार्ट आहे तो कटिंग करून घेतला आहे. तर खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे मैत्रिणींनो, आपला जर ब्लाऊज कधी कधी काय होतं, ब्लाऊज फिटिंग करण्यानंतर ब्लाऊज घातल्यानंतर समजतो आपल्याला मागचा भाग कमी पडला आणि पुढचा भाग जास्त झाला. तर ह्यासाठी काय उपाय आहे आपल्याला ते पण आज आपण पाहणार आहोत. तर आता काय करूया, आपण हे जो बॅक साईड आहे त्याला टक्स मारून घेऊया. आता हा टक्सची रुंदी मी 4 इंचावरून घेतली, बरोबर. या पद्धतीने टक्सची रुंदी. आता उंची किती घ्यायची तर ते अगोदर सांगते. गळ्याची उंची किती होती, 5.5 इंच, बरोबर. खालच्या बाजूने गळ्याची पट्टी 5.5ची रिकामी. आपण 5 इंचाची गळ्याची जी म्हणजे ही जे आहे टक्स आहे पाठीचा तो देऊन घ्यायचा आहे आपल्याला 5 इंचावर. कारण की खालची जी पट्टी आहे शिल्लक गळ्याची ती किती आहे, 5.5. मग आपण 5 इंच उंचीचा टक्स देऊन घेतला आहे, हे पाहू शकता. या पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला, डबल टिप मारून या पद्धतीने टक्स मारून घ्यायचं आहे. अर्धा इंचाची रुंदी, 5 इंचाची उंचीनुसार. तर पहा मैत्रिणी, आपण काय केलं, आता 5 इंचाची उंची घेतली, टक्सची रुंदी 4 इंचावरून मध्यापासून आणि ह्या पद्धतीने टक्स मारून घेतले दोन्ही पण, बरोबर. तर पहा, आणि आकार अशा पद्धतीने हे टक्स आल्यानंतर जो गोलाकार आकार आहे त्याला पण किती छान अशी आपली फिनिशिंग आली, बरोबर. तर आता आपण पाहूया साईड पॅटर्न. आता हे साईड पॅटर्न अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे दोन्ही बाजू समोरासमोर. त्यानंतर ज्या कटोरी आहेत त्या पण अशा ह्या पद्धतीने दोन्ही बाजू ठेवून घ्यायच्या. आता ह्या कटोरीला काय करायचं आहे, आपल्याला टक्स मारायचा आहे, बरोबर की नाही. आता टक्स मारताना मी काय केलं, जिकडून आपण हुकपट्टी लूकपट्टी जोडतो त्या पट्टी आणि जी खालची बाजू आहे कटोरीची ती या दोन्ही काय केल्या एकत्र जोडून घेतलं आणि ह्या पद्धतीचा टक्स मारून घेतला. पाहू शकता कटोरीचा जो टक्स आहे तो किती परफेक्ट आला आहे, आकार वगैरे. त्यानंतर आपण काय करूया, पुन्हा टक्सला डबल टिप मारून घेऊयात. पहा, या पद्धतीने टक्सला डबल टिप मारून घ्यायची. त्यानंतर ती स्टेप फॉलो करायची आहे. दोन्ही जो टोकं आहेत दोन्ही बाजूचे ते ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि टक्सची जेवढी उंची असते आपल्या 2.5 इंच त्यानुसार टक्स मारून घ्यायचा आहे. तर पहा, याचाही जो पफ आहे कटोरीचा तो परफेक्ट आलेला आहे, बरोबर. आता आपण काय करूया,
साईड पॅटर्नला कटोरी जोडायला सुरुवात करूया. आता पाव इंचाच्या शिलाई मार्जिंगने आता मी काय केलं, वरती पाव इंच आणि थोडंसं खालच्या बाजूने काय केलं, कटोरी शिवायला सुरुवात केली. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्हाला दिसला असेल जी साईड पॅटर्न आहे तिथं काय उरलं, साईड पॅटर्नमधली खालचा भाग उरला की नाही. मग मी काय केलं, तो कटिंग करून घेतला आहे, बरोबर की नाही. पाहू शकता तुम्ही, मी कटिंग करून तुमच्या देखत घेतलं आहे. त्याच पद्धतीने आता आपण दुसराच पण साईड पॅटर्न, आता त्या बाजूला किती उरला होता आता तो ठेवून घेतला आणि त्यानंतर पुन्हा मी काय केलं, तर पहा पुन्हा आपण काय केलं, खालच्या बाजूने सांगितल्याप्रमाणे जी उरलेली होती तिथून वरती स्टिचिंग करायला सुरुवात केली, बरोबर. तर तुम्ही म्हणाल आता हे कटिंग केलं मग कमी पडेल का, तर नाही. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल की जरी पाठीभागचा भाग आणि समोरचा भाग ह्या पद्धतीने समोरचा भाग कमी पडला तर आपण कशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं हे तर आता समजलंच. परंतु स्टिचिंग केल्यानंतर तुम्हाला समजणार आहे आपला ब्लाऊज किती परफेक्ट तयार झालेला आहे ती. तर डबल टिप मारून घेऊया. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, याला क्रॉस पट्ट्या जॉईन करायच्यात. आता ह्या क्रॉस पट्ट्या जॉईन कशा करायच्या, तर पहा क्रॉस पट्टीचा जो आकार आहे तो पाहून घ्या. ह्या पद्धतीने हा आकार आहे आणि तो गोलाकार शेप आहे, बरोबर. तो असा ह्या पद्धतीने आतल्या बाजूला ठेवायचा. त्यानंतर वरच्या बाजूने पण तसाच आकार आहे, जो दिसत असेल तुम्हाला सेम तसाच आकार आहे. साडी जो पीस आहे त्याचा आणि ज्या आपण दोन प्रकारच्या क्रॉस पट्ट्या काढतो, क्रॉस पट्टी अस्तरची आणि ब्लाऊज पीसची. आता ही मी तुम्हाला सांगितलं जी टक्स आहे तो पॉईंट कुठं पाहिजे, तर त्या बाजूला पाहिजे. ज्या बाजूला आपण हुक लूक पट्टी जॉईन करतो त्या बाजूला आपण तो टक्स पॉईंट घेतला पाहिजे. आणि कटोरी जॉईन केलेला जो आकार आहे ना तो दाखवते मी तुम्हाला. हा जो आहे ना आपण स्टिच केलेला भाग तो पण त्याच बाजूला तो फोल्ड करून घ्यायचा आणि एक शिलाई देऊन घ्यायची. त्याच पद्धतीने पुन्हा काय करायचं, आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि डबल टिप दिल्यानंतर ह्या पद्धतीने रोल करायचा आहे. पाहू शकता मी कशा पद्धतीने हा रोल करून घेते. तर ह्या पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आणि दुमडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर क्रॉसपट्टी जॉईन केली ना आपली क्रॉसपट्टी कधीच उसवत नाही आणि ब्लाऊजसुद्धा खूप दिवस चांगला राहतो. तर त्यासाठी ह्या पद्धतीने क्रॉसपट्टी शिवायला तुम्ही नक्की शिका, बरोबर. त्यानंतर आता ही झाली एक बाजू. त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही बाजूची क्रॉसपट्टी अटॅच करून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने काय केलं, दुसऱ्या बाजूचं आपण सुईचं करून घेतलं, बरोबर. आणि तुम्ही पाहू शकता मी जी क्रॉसपट्टी ती नेहमी सांगत असते की ती जास्त घ्यायची आहे, नंतर ब्लाऊज शिवल्यानंतर कटिंग करून टाकता येते, बरोबर की नाही. मग त्याच पद्धतीने आपण दुसरी पण अटॅच करून घेऊयात. तर पहा आपण त्याच पद्धतीने दुसराही पार्ट शिवून घेतला आहे की नाही, बरोबर. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला हुकपट्टी आणि लूकपट्टी लावून घ्यायची. पहा आता हे दोन्ही पार्ट समोर होते. आता मी काय करते आहे, आता आपण लूक तयार करतो आहे की नाही, मग आतल्या बाजूने आपल्याला अशी ह्या पद्धतीची पट्टी तयार करायची. आता ही पट्टी ना आपल्याला कमी पडणार आहे, तुम्हाला दाखवते मी. ही पट्टी आहे ती थोडीशी कमी पडते आहे. मग मी काय केलं, एक तुमच्या सांगण्यासाठी सांगते, तर मी एक ब्लाऊज अस्तर घेतलं आणि अस्तरची पट्टी तयार करून घेतली. तुम्ही पाहू शकता आता मी अस्तरची ही पट्टी आहे ती कटिंग करून घेतली आणि ह्या पद्धतीने फोल्ड करेल. निदान ही 2 ते 2.5 इंच रुंदीची आहे आणि ती डबल फोल्ड केलेली आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने ही पट्टी ठेवून घ्यायची आणि अर्ध्या इंचाच्या शिलाई मार्जिंगने, बरं का, अर्ध्या इंचाच्या शिलाई मार्जिंगने ही पट्टी आपण फोल्ड केलेली व्यवस्थित शिवून घ्यायची आहे. आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित पट्टी शिवून घ्यायची हे लक्षात ठेवायचं आहे. कारण की ह्या पद्धतीने शिवून घेतल्यानंतर पुन्हा त्याच्यावर डबल टिप देऊन घ्यायची. का, तर आपली जी हुकपट्टी लूकपट्टी निसटू नये यासाठी डबल टिप मारणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर आता ही एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये येण्यासाठी पुन्हा बाहेरच्या बाजूने लोटून मग त्याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे, फक्त ती आपल्याला समजली पाहिजे की नाही. तर आता हे जास्तीचं होती ते कटिंग करून घेतली. त्यानंतर आपण जिथं शिवलंय, जिथं शिलाई मार्जिन दिली म्हणजे जिथं पट्टी आपण स्टिच केली ती त्याच पट्टीवर ही पट्टी दुमडवायची. कारण की आपल्या इथं लूक तयार करायची, लूक पट्टी तयार करायची की नाही. ह्या पद्धतीने दुमडून मध्ये मी काय केलं, थोडीशी जागा सोडून एक टिप मारून घेतली 5 नंबरची. का, तर नंतर ही उसवून टाकू शकतो. तर पहा ह्या पद्धती आपली लूकपट्टी तयार झाली आहे.
आता आपल्याला काय करायचं आहे, हुकपट्टी तयार करायची आहे. तर हुकपट्टी कुठे वरच्या बाजूने अटॅच करायची आणि ती आतल्या बाजूने फोल्ड करायची आपल्याला ही हुकपट्टी. तर मी काय केलं, ही एक पट्टी घेतली आणि आपली हुकपट्टी तयार करायला सुरुवात केलेली आहे. तर ह्या पद्धतीचं अस्तर होतं ते मी, आणि ते अस्तर आहे. आता मी काय करते, एक बाजूने थोडंसं 1/2 इंचाच्या शिलाई मार्जिननी शिवून घेते. हे पाहू शकता तुम्ही, ह्या पद्धतीने शिवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा थोडंसं दुमडून मग पुन्हा 1/2 इंचाच्या शिलाई मार्जिनने शिवून घ्यायचं आहे. हे पाहू शकता, ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची. तर पहा, आतल्या बाजूने फोल्ड करायची आणि पुन्हा त्याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची ह्या पद्धतीने. आता खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की खूप जण मैत्रिणींचं काय होतं की जो ब्लाऊजचा गळा आहे तो गोल येत नाही आणि जी हुकपट्टी आहे, लूकपट्टी आहे ती कमी जास्त होते. तर का होते, त्याचं पण सोल्युशन आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता तुम्ही पाहू शकता, हा जो गळा आहे तो कोणती हुकपट्टी लूकपट्टी मोठी आहे. तर पुन्हा काय करायचं, आपण चेक कसं करायचं, तर हे दोन्ही समोरासमोर अशा ठेवून घ्यायच्या आणि जी जास्ती आहे तिथं खूण करून घ्यायची, जी कमी आहे ती अशा पद्धतीने ही आहे जास्त. मग मी काय केलं, जे आपल्या गळ्याचा आकार गोलाकार असतो त्या पद्धतीने आकार आखून घेतला आणि ती कटिंग करून घेतली. आणि काय होणार आहे, आपला जो गळ्याचा आकार आहे तो गळ्या एकदम गोलाकार येणार आहे, बरोबर. जी कटोरी आहे तिचा पण आकार गोल येणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कडेनी आता हे पाहू शकता, मी एक पट्टी घेतली, अस्तरचीच आहे, कारण की अस्तरच्याच पट्टीचं मी गोट मारणार आहे. आणि खूप जण मैत्रिणींची कमेंट्स होती की गोट सरळ पट्टीचाच मारला पाहिजे का तिरक्या पट्टीचा. तसं काही नसतं, तिरक्या पट्टीचा गोट पण खूप छान येतो आणि सरळ पट्टीचा पण गोट छानच येतो. तर मी तुम्हाला दाखवते, नेहमी मी सांगत असते की मी तिरक्या पट्ट्यांचा गोट मारत नाही, मी सरळ पट्टीचाच गोट मारते. तर मी आता तुम्हाला सरळ पट्टीचाच गोट मारून दाखवणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, मी काय केलं, थोडंसं ही पट्टी आहे ती वाकड तिकडी होती, जे अस्तर होतं ते थोडंसं वाकडं होतं म्हणून मी थोडंसं कटिंग करून घेतलं आणि ते डबल फोल्ड केली, स्टिच करून घेतली. तुम्ही तर पाहिलंच. पुन्हा मी काय केलं, थोडंसं दुमडलं आणि गोट मारायला सुरुवात केलेली आहे. गोट अशा पद्धतीने मारायचा आपल्याला, थोडासा खेचून, जी आपली अस्तरची पट्टी आहे ती थोडीशी खेचायची आणि गोट मारायला सुरुवात करायचा. 1/2 इंचाच्या शिलाई मार्जिनने, जास्त घ्यायचं नाही. आणि जे तिरकं कापड वगैरे दिसतं तिथं गोट कटिंग करून घ्यायचं आणि थोडंसं कट्स मारून पुन्हा आतल्या बाजूने फोल्ड करायचं आणि त्याच्यावर दाबटीप मारून घ्यायची. म्हणजे काय होणार आहे, कट्स मारल्याने आपला गोट पलटणार नाही, गोट व्यवस्थित गोलाकार येईल आणि फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज परफेक्ट दिसन. आतल्या बाजूने सुद्धा आपण व्यवस्थित उलटा केला ना, आपला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये छान दिसल. तर पहा, आपला हा गळ्याचा आकार पण गोल झालेला आहे. तर त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचा गोट मारून घेणार आहोत. त्यासाठी पट्टी पण मी पुन्हा तयार करून दाखवते आहे तुम्हाला, कारण की गोट मारताना खूप जणांची चुका होतात, गोट पलटी पडतो. गोट पलटी पडू नये त्यासाठी कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या पाहिजेत, हे पण गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की नाही. तर मी पुन्हा एकदा दाखवलं मी गोटपट्टी कशा पद्धतीने अटॅच करते. गोटपट्टी अटॅच केल्यानंतर मी कसे कट्स मारते, कट्स मारल्यानंतर आपण कशा पद्धतीने फोल्ड केली पाहिजे, कशा पद्धतीने अटॅच केली पाहिजे, किती इंचाच्या शिलाई मार्जिननेच ती अटॅच केली गेली पाहिजे, कुठं ती आपण जरा खेचूनच गोट मारला पाहिजे, जेणेकरून गोट टाईट येईल, गोट उलटणार नाही, गोटची जो शेप आहे तो परफेक्ट येईल. ह्या गोष्टींची नेहमी काळजी घ्यायची असते. आणि खास करून अशी सवय पाहिजे की गोट हा आपण थोडासा ओढूनच आणि थोडासा ताणूनच तो मारला पाहिजे, जेणेकरून गोट टाईट आला म्हणजे आपलं शोल्डर गळत नाही, शोल्डर खाली उतरतचे चान्स एकदम कमी असतो, हे लक्षात ठेवायचे. तर पहा, आपला दोन्ही बाजूचे गोट रेडी झालेत आणि तुम्हाला दाखवते मी गळ्याचा आकार एकदम गोलाकार आलेला आहे. जेव्हा आपण ब्लाऊज घालू अंगामध्ये तेव्हा एकदम गोलाकार शेप हा आपल्या गळ्याचा आलेला असेल. ह्या पद्धतीने तुम्ही जर गोट मारलेला असेल, कमी जास्त हुकलूक पट्टी असेल तर ती व्यवस्थित केलेली असेल तर. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की आता पुढचा भाग कमी पडतो किंवा मागचा भाग जास्त होतो. आता आपल्याला काय करायचं, जेव्हा आपण पार्ट स्टिच करतो त्यावेळेस आपल्याला मोजून घ्यायचं आहे, आपण जेवढी ब्लाऊजची घडी घेतली होती तेवढी समोरची आहे का. कधी कधी काय होतं, ब्लाऊजमध्ये कमी जास्त शिलाई मार्जिन झाली का ती कमी होते किंवा जास्त होते.
त्यानुसार अगोदर चेक करून घ्यायचं, जास्त झाली तर कटिंग करून घ्यायची. आता माझी परफेक्ट होती त्याच्यामुळे मला कटिंग करण्याची गरज पडली नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कधी कधी काय होतं, पुढचा भाग कमी म्हणजे जास्त होतो आणि मागचा भाग कमी पडतो. त्याचं कारण काय, तर आपला पुढचा भाग जास्त झालेला असतो, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. तो पण प्रॉब्लेम अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. तर आता मी तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्हाला मी काय प्रॉब्लेम आहे. आता हे जे तुम्ही दिसतंय ना खालच्या बाजूने बॅक साईड आहे ती जास्त दिसते, समोरचा भाग हा कमी दिसतोय, तो कशा पद्धतीने आता आपण व्यवस्थित करायचा आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर मी ह्या पद्धतीने शिलाई देऊन घेतली. आता मी एक कस्टमरचा ब्लाऊज मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच की हे जो कस्टमर आहे त्याची एक बाजू उतरती. आता मी तुम्हाला दाखवणार आहे कोणती बाजू उतरती कोणती नाही उतरत. हे पाहू शकता, मी हे 1 इंचाच्या पॉईंटनी स्टिच करून घेतले. बरोबर, पहा 1 इंच म्हणजे पावणे अर्धा आणि वरती 2 रेषा स्टिच करून घेतल्या. हे एक रेष म्हणजे 1 पॉईंट आणि वर 2 रेषा म्हणजे मी हे जास्तीचं अर्धा इंचाने शिलाई मार्जिन घेतली, कारण की ती बाजू त्या कस्टमरची जास्त खाली उतरती त्याच्यामुळं. कारण की कधी कधी असं कस्टमर असतं की त्यांची एकच बाजू शोल्डर एकाच बाजूचं नेहमी म्हणजे उतरत असतं. त्यासाठी आपण व्यवस्थितरित्या आखून घ्यायचं, व्यवस्थितरित्या जास्तीचं शिलाई मार्जिन ह्या पद्धतीने परफेक्टरित्या आपण गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. जास्तीचा भाग असेल शोल्डरमध्ये तर तो कटिंग करून घ्यायचा. त्यानंतर आता आपल्याला काय पाहायचंय, खूप महत्त्वाची गोष्ट काय, मोंड्याखालचा भाग कमी जास्त होतो. आता तो तुम्ही पहा मी कशा पद्धतीने तो व्यवस्थित करते. कमी जास्त झालेला आहे, तर आता पहा मागच्या मोंड्याचा भाग आहे ना तो जास्त दिसतोय. मग मी काय केलं, तो जास्त होता तो कटिंग करून घेतला. सिंपल आहे, एकदम सिंपल पद्धत असते, फक्त ती आपल्याला माहीत नसते. बरोबर की नाही. त्याच पद्धतीने काय केलं, दुसऱ्याही भागाचं चेक करून घेतला. आता हे पहा ते जास्त किती होतं, अर्ध्या ते पाऊण इंचाने जास्त होतं. आता हे किती, फक्त पाव इंचाला 1 रेष म्हणजे एकच रेष, पाव इंचाला 1 रेष होती फक्त. मग मी काय केलं, ती तेवढीच म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे. पहा त्या बाजूचं जास्तीचं होतं, मोंड्याखालचा भाग जास्त मोठा होता एक बाजूचा. आता ही आहे आपली बाही. आता मग ह्या बाहीला पण आपल्याला काय करायचं आहे, तर साईडला काय करायचं आहे, अटॅचमेंट करायची आपल्याला. जे साईडला आपण त्याला जे अस्तर आहे त्याला आपण जोड द्यायचा आहे. बरोबर की नाही. आता जोड देताना जोड कसा द्यायचा, तर आता मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने, मी मागं पण एक व्हिडिओ टाकला होता बाहीला जोड देण्याची सर्वात सोपी पद्धत. बरोबर की नाही. तर ह्या आता इतकी सोपी पद्धत आहे बाहीला जोड देण्याची. तुम्ही आता मी मधला भाग आहे ना बाहीचा तो स्टिच करून घेतलेला आहे पूर्ण. आता मी तुम्हाला हे सांगणार आहे बाहीला जोड कसा द्यायचा. तर पहा हे जे फॅब्रिक आहे ते मी ठेवून घेतलेलं आहे ह्या पद्धतीचं. आता जे फॅब्रिक आहे ते काय केलं, मी असं उलट्या बाजूने ठेवलं. पाहू शकता आतल्या बाजूने ह्या दुमडून घेतली पट्टी आणि ह्या पद्धतीने टिप मारून घेतली. त्याच पद्धतीने पुन्हा दाब टिप देऊन घेतलेली आहे आणि बाहेरच्या बाजूने कशा पद्धतीने लोटली आणि त्याच्यावर दाब टिप देऊन घेतली. याने काय होणार आहे, आता तुम्ही पहा आपल्याला असं समजणार पण नाही की आपण बाहीला जोड दिलेला आहे म्हणून. इतका परफेक्ट, इतका फिनिशिंगमध्ये आपला हा जोड रेडी झाला आहे. बरोबर. त्याच पद्धतीने हे बाजूचं करायचं. आता पहा मी कशी दुमडून घेतली पट्टी. ज्या पद्धतीने आपण हुक पट्टी लूक पट्टीला जॉईंट देतो ना त्याच पद्धतीचा हा जॉईंट आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे. पहा मी कशा पद्धतीने हा जॉईंट दिला आणि पुन्हा त्याच्यावर दाब टिप दिली. तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने दाब टिप दिली. त्याच्यानंतर मग असं बाहेरच्या बाजूनी टाकून घेतलं आणि त्याच्यावर पुन्हा दाब टिप देऊन टाकली. म्हणजे याने काय होणार आहे, गोट एक जो बाहीचा आहे ना आपल्याला बाहीला आपण जो जोड दिला आहे तो परफेक्ट येणार आहे. झालं की नाही. तर आता जे धागेदोरे आहे ते कटिंग करून घेतलेत. तर पहा आता ह्या पद्धतीने जोड दिला आहे. तुम्हाला वाटतं का आपला बाहीचा जोड कुठं खराब झाला आहे वगैरे, तर खूप सोपी पद्धत असते, फक्त ते आपल्याला माहीत नसते. मी नेहमी सांगत असते, तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी आता सविस्तर समजणार आहेत. आतापर्यंत आपण काय काय शिकलो, तर ह्या पद्धतीने आपण प्रत्येक गोष्ट शिकायला पाहिजे, ह्या टिप्स फॉलो केल्या पाहिजे. तर मैत्रिणींनो पुन्हा एकदा माझं सांगणं आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर त्याच पद्धतीने आपण दोन्ही बाही रेडी करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला दिसतंय की नाही, परफेक्ट आपल्या बाहीचा जो जोड आहे तो लागलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही पाहू शकता जे बाहेरची बाजू, बाहेरचा मोंड्याचा आकार आणि आतल्या मोंड्याचा आकार
आता जी खुणं केली ना तर आपल्याला पुढच्या मोंड्याचा आकार आहे, म्हणजे तिथून आपल्याला पुढच्या भागातून बाही जोडायला सुरुवात करायची. आणि ह्या पद्धतीने पातोळं जास्तीचं मागच्या बाजूला दिसते. मग हे ज्या बाजूला कमी दिसत होतं की नाही त्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, तुमची बाही व्यवस्थितरित्या जोडली गेली पाहिजे. तर आता सर्वप्रथम आपण काय करूया, बाही जोडून घ्यायचा प्रयत्न करूया हातानेच. अगोदर शिलाई मार्जिन यूज करायचं नाही, आपण हाताने पाहून घ्यायचे आपली बाही आपली परफेक्ट बसते का, आपल्या बाहीला आकार व्यवस्थित आलेला आहे तो, आपली बाही कमी तर नाही होत ना याची काळजी घ्यायची. अगोदर काय करायचं आहे, सर्वप्रथम आपली बाही मोजून पाहिजे, मोंढ्याला पूर्ण व्यवस्थित बसते का, तर पहा ही पूर्ण व्यवस्थित बसते, म्हणजे आपल्या बाहीचं माप हे परफेक्ट आपण कटिंग केलेलं आहे. आता आपण काय करूया, ती अटॅच करायला सुरुवात करूया. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही बाहीचा आकार अटॅच केला, आधी आपण जे मोंढ्यातले जोड होते ना कमी जास्तचं मार्जिन होतं ते कटिंग करून घेतलं, त्याच्याने काय होणार आहे, मोंढ्यातला हा जोड परफेक्ट समोरासमोर येणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हालाही नक्की समजेल. तर पहा आता आपण काय करत आहोत, बाही जॉईन करून घेतोय. बरोबर, आता ही बाही जॉईन केलेली आहे, त्याच पद्धतीने आपण काय करूया, दुसरी बाही जॉईन करून घेऊया. आता मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे, तुम्ही पहा समोरासमोर जी आहे मोंढा समोरासमोर आलं की नाही, या पद्धतीने आपली बाही जॉईन झाली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, खूप जणींचा प्रश्न असतो की फिटिंगची टिप सरळ येत नाही, त्याचं कारण काय. आता मी तुम्हाला दाखवते बाही स्टिच झाल्यानंतर फिटिंगची टिप का सरळ येत नाही, बरोबर की नाही. आपण काय करायचं आहे, आपलं शिलाई मार्जिन किती घेतलेलं असतं, जास्तीचं 1.5 इंच. बरोबर, आपलं दंडघर किती आहे, आता मी दाखवते मापाचा ब्लाऊज घेतला आहे आणि दंडघेर दाखवते कुठंही. शिलाई मार्जिननी इथं दंडघेर आहे, इथं आपलं फिटिंगचं माप आहे दंडघेराचं. त्यानंतर पुन्हा हे पहा 5.5 दंडघेर आहे. बरोबर, 1.5 इंचाचं जास्तीचं शिलाई मार्जिन घ्यायचं आणि ते जादा आहे ना दिसतं समोर पुढं, ते आपल्याला कटिंग करून टाकायचं. पण केव्हा कटिंग करायचं, अगोदर आता आपण कवर शिलाई देणार आहे, आता कवर शिलाई देऊन घ्यायची. एक आपण कवर शिलाई म्हणजेच एकदम फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज तयार होणार आहे, आपण बायडिंग फिटिंग म्हणतात त्याला, कवर शिलाई म्हणतात. तर आपण काय करणार आहे, जिथं आपण खूण केली होती का 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन सोडून जास्तीचं जे कापड होतं तिथं ते काय करायचं, आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. यांनी काय होणार आहे, आपला मोंढ्यापासून म्हणजे आपले जे कमरेपासून अंतर आणि मोंढ्यापासूनचं अंतर परफेक्ट 1.5 इंचाचंच राहणार आहे. जर 1.5 इंचाचंच राहिलं तरच आपल्या फिटिंगची लाईन सरळ येणार आहे. जर हे तुम्ही कटिंग केलं नसतं तर बाहीमध्ये तिरका शेप आला असता, म्हणजे बाहीमध्ये काय झालं असतं, जास्तीचं मार्जिन झालं असतं, मग आपल्या ब्लाऊजची फिटिंग चुकली असती. त्याच पद्धतीने ह्याही बाजूला काय करायचं आहे, 5.5 अंतर घ्यायचं, जास्तीचं 1.5 इंचचं आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं, ते जादा येते शिलाई मार्जिन खाली शिलाई देऊन वरचा भाग बाहीचा कटिंग करून टाकायचा. ही टिप्स कोणी सहसा सांगत नाही, पण मी तुमच्याबरोबर शेअर करते की तुम्हाला पण ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात पण त्या तुम्हाला माहीत नसतात आणि त्या ह्याच पद्धतीने माहीत झाल्या पाहिजेत की नाही. तर मी काय केलं, पुन्हा दाखवलं तुम्हाला, हे जास्तीचं कटिंग करून घेतलं. आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ अजून थोडासा बाकी आहे, तर नक्की पहा. फिटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आपला बाहीचा आकार किती परफेक्ट आला आहे, बाहीच्या मोंढ्यातला आकार किती व्यवस्थित आहे, समोरासमोर आहे. तर आता आपण काय करूया, आतल्या भाग ओपन करून घेऊया. म्हणजे आता आपण काय करू, आतल्या बाजूनी दापटीप मारून घेऊया एक. हे पहा ओपन करून घेतलं आणि याच्यावर आपण एक शिलाई मार्जिननी दापटीप मारून घेऊया, एक शिलाई देऊन. तर पहा मी काय केलं, शिलाई देऊन घ्यायला सुरुवात केली. बरोबर, म्हणजे मैत्रिणींनो मला हे सांगायचं आहे, आपले चुका कुठे होतात. तुम्ही म्हणता फिटिंगची टिप सरळ येत नाही, का सरळ येत नाही. अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग केली तर का सरळ येणार नाही, एकदम परफेक्ट. आणि तुम्ही कमरेचं माप घेऊनसुद्धा कमरेमध्ये जर जास्त उरत असेल तर ह्याच पद्धतीने कमरेचं जास्तीचं माप घ्यायचं, 1.5 इंचाची शिलाई मार्जिन घ्यायची आणि जास्ती ते कटिंग करून घ्यायचं. ज्या पद्धतीने बाहीला आपण फॉलो केली टिप्स, तीच टिप्स कमरेला फॉलो करायची. कमरेचं मापसुद्धा व्यवस्थित 1.5 इंचाच्या शिलाई मार्जिन येईल. बरोबर, तर पहा आता मी दाखवणार आहे फिटिंगचं माप किती आहे, कमरेचं किती आहे आणि दंडघेराचं किती आहे आणि किती उरलं आहे आणि आपली फिटिंगची लाईन सरळ का नाही आली हे पण तुम्हाला पॉईंट दाखवणार आहे आता मी. बरोबर, तर आता पहा मी घेतलं समोरील भाग, आतला भाग वर काढून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, फिटिंगचं माप टाकायचं. आता तुम्हाला मी ब्लाऊजवरून माप दाखवते. आता कमरेचं माप किती आहे,
9 इंचाची आपली आहे कंबर. किती? 9 इंचाची आहे कंबर. तुम्ही पाहू शकता कंबरीचं फिटिंगचं माप आहे 9 म्हणजे 36 ची आपली पूर्ण कंबर किती आहे? 36 साईजची, बरोबर. तर मी काय केलं, 36चा एक भाग 9 इंच आलेला आहे. तर पहा मी तुम्हाला दाखवते आहे. 9 इंच 36चा एक भाग आलेला आहे. तर मी काय केलं, 9 इंचावर ह्या पद्धतीने एक पॉईंट टाकून घेतला आहे. आपल्याला 3 पॉईंट हवे असतात फिटिंगच्या मापासाठी. आपला हा झाला एक पॉईंट, बरोबर. तर आता दुसरा पॉईंट आपलं छाती. आता ही चेस्ट किती आहे? 9.5ची आहे. तुम्हाला दाखवलंच होतं मी, ही चेस्ट आहे 9.5ची. तर मी 9.5च्या चेस्टवर काय करणार आहे? फिटिंगचं माप टाकून घेणार आहे. तर पहा आता मी काय करते आहे, फिटिंगचं माप टाकून घेते आहे. तर हे पहा फिटिंगचं माप किती आहे? 9.5चं. तर मी 9.5वर काय केलं, फिटिंगचं माप टाकून घेते आहे. हे किती पॉईंट? दुसरी स्टेप, दुसरा पॉईंट आहे हा फिटिंग करण्यासाठी. तर आता दंडघेराचं माप किती आहे? 5.5. तर पहा मी 5.5वर सुद्धा एक पॉईंट आखून घेतला आहे, बरोबर की नाही. आता मला सांगा तुम्हाला लाईन कशी दिसतीये? ह्या पद्धतीने फिटिंगचं माप टाकलं तर फिटिंग का नाही सरळ येणार? तर पहा ह्याही बाजूने 9 इंच कमरेचं माप 9वर, 9.5वर छातीचं माप तुम्ही पाहू शकता, 9.5 छातीचं माप, बरोबर. आणि 5.5वर दंडघेराचं माप, बरोबर की नाही. तर पहा 5.5वर टाकलं दंडघेराचं माप. तर आता पहा मैत्रिणी, आपण काय करूया, एक फिटिंगची अगोदर टिप मारून घेऊया. फिटिंगची टिप मारली सुरुवात केलेली आहे. तर पहा फिटिंगची टिप मारली आपण, बरोबर. त्याच पद्धतीने ह्याही बाजूला फिटिंगची टिप मारायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला ही गोष्ट सांगत असते त्या फॉलो करीत जा. त्याच्यामुळे तुमचा ब्लाऊज खरंच खूप परफेक्ट फिटिंगला सुद्धा बसणार आहे. कुठं बगलेत घोळ पाडणार नाही, कमरेत कमी जास्त होणार नाही. ही स्टेप फॉलो करत जावा. आणि काही जरा स्वतःची बुद्धी पण वापरलेली खूपच चांगली असते. तर पहा ह्या पद्धतीने काय केलं आपण, 2-3 जास्तीच्या टिपा फिटिंगची टिप मारल्यानंतर आतल्या बाजूने देऊन घ्यायच्या. जेणेकरून कदाचित तर होत नाही तसं, पण जर कदाचित एखादी टिप उसवावा लागली तर सहज उसवता आली पाहिजे. अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची. पहा आपली आता झालं फिटिंग झालेली आहे आपल्या ब्लाऊजची. आता मी तुम्हाला दाखवते आपल्या ब्लाऊजला किती छान असं लुक आलेलं आहे. आपल्या ब्लाऊजला किती परफेक्ट आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. जो भाग आहे तो पण कमी जास्त झालेला नाही, एकदम परफेक्टरित्या आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. म्हणजेच आपण आत्ता 38 छातीचा मापाचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. गळा खूप छोटा होता या ब्लाऊजचा, समोरचा गळा खूप छोटा आहे. कारण की त्या कस्टमरचा गळा म्हणजे शोल्डर उतरतं त्याच्यामुळं, आणि जे छातीचा घेर आहे तो पण मोठा आहे. त्याच्यामुळं जो ब्लाऊजची जी गळ्याची उंची आहे ना ती कमी केलेली मी तुमच्याबरोबर हा मी कटिंगचा व्हिडिओ पण शेअर केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की ती परफेक्टरित्या आपला गळा रेडी झाला आहे. जेव्हा आपण ब्लाऊज अंगात घालतो त्यावेळेस आपला गळाचा आकारसुद्धा खूप छान तयार झालेला आहे. आपल्या ज्या कटोऱ्या आहेत त्या पण आकारात एकदम छान अशा रेडी झालेल्या आहेत. मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसत असेल फिटिंगचं माप कसं येते, बरोबर की नाही. आणि तुम्हाला हे पण दाखवते गळ्याचा आकार वगैरे कशा पद्धतीने आलेला आहे. गळा कशा पद्धतीने आपण आकार आखला, गळ्याचा आपण जास्तीचं म्हणजे हुकपट्टी लुकपट्टी जी जास्त होती ती कशी कटिंग करायची, कशी स्टिचिंग करायची, म्हणजे आपण ह्या स्टेप नक्की फॉलो केलं पाहिजे जेणेकरून आपल्याकडे जास्त कस्टमर आले पाहिजे. तर आपला हा गळ्याचा आकार पण एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे की नाही. तर पाहू शकता हा आपला जो गळ्याचा आकार आहे तो पण परफेक्ट झालेला आहे. तुम्हाला दिसत असेल कशी पद्धतीने आपण गळ्याचा आकार कटिंग केलेला आहे. तर त्यानंतर मला आता एकच गोष्ट सांगायची आहे मैत्रिणींनो, हे पाहू शकता हा मोंढ्यातला आकार दिसतो का, तो तुम्हाला दाखवायचा आहे मला. तो पहा एकदम समोरासमोर आलेला आहे. आणि फिटिंगची टिपसुद्धा आपली एकदम परफेक्ट समोर आलेली आहे. एकदम तुम्ही पाहिलंच असेल. तर पहा या पद्धतीने आपण ब्लाऊज स्टिच केल्यानंतर आपल्या गळ्याचा आकार पण एकदम गोलाकार आलेला आहे. त्यानंतर
कटोरी पण छानच आलेली आहे. आणि तुम्हाला आतमध्ये पण दाखवते. आता मी आपण टिप तर मारलीच की नाही फिटिंगची, तर पहा फिटिंगच्या टिपसुद्धा एकदम सरळ आलेल्या आहेत की नाही. तर पहा मैत्रिणींनो, तुम्हाला मला एकच सांगायचं आहे मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा.